मित्रांनो, आपण आहोत आता सध्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं कासेगाव हिंदकेसरी मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये सर्जा दादा आणि त्याच्या जोडीला रोमन ही जोडी हिंदकेसरीची मानकरी ठरलेली आहे. आपल्या समवेत राहुल गोरे. राहुल गोरे, नमस्ते दादा. काय सांगाल, आज कसा आनंद आहे? आज सगळ्यात पहिल्यांदा कुणाला मिस करताय, काय सांगाल त्यांच्याविषयी? सगळ्यात पहिल्यांदा काय बैलगाडी क्षेत्रात ज्या ज्यावेळी गाडी फायनल राहते किंवा आमच्यावर ज्या ज्यावेळी आनंदा क्षण असते त्यावेळी आम्ही आमच्या आप्पांना मिस करतो. कारण की आम्ही बैलगाडी क्षेत्रात कितीही उंचावलो, कितीही मोठे यश घेतलं तरी आप्पांची कमी भरून निघू शकत नाही. आम्ही फील करतोय आणि अखंड ह्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहिती आहे की जर आज आप्पा इथे असते आणि आज ह्या कासेगावच्या पांढरीतला एक नंबर हिंदकेसरीचा मानकरी आपण घरच्या गाडीने मिळवला असता तर मैदानातलं काय चित्र असतं हे काय आपण नव्याने सांगायची गरज नाही. प्रत्येक गाडी मालकाला आणि प्रत्येक शौकीनांना माहिती. आम्ही पाहिलं होतं सस्तेवाडीची बिंदोड झाली, बंदी उठल्यानंतर सगळ्यात मोठी बिंदोड झाली. त्यावेळेस म्हणजे एक सगळ्यांना अशी अतिशयोक्ती वाटेल, मात्र आप्पांनी त्यावेळी ती त्यांची जी कार्य यशस्वी त्याच्यावरती उभे राहिले होते. आणि त्यावेळेस त्यांनी जो पैशांचा पाऊस पाडला होता, म्हणजे वर्षाव केला होता, उधळण केली होती, ती खरंच म्हणजे न भूत न भविष्यती होती. असं कोणी करू शकत नाही. एवढा दिलदार मनाचा आणि दानशूर व्यक्तिमत्व आप्पा होते. आणि त्यांच्या गावात दावणीला आज हिंदकेसरीचा गुलाल गेलेला आहे आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. हा फार मोठाच त्यांच्यासाठी बहुमान आहे. राहुल दादा, आता तुम्ही सांगा, काय सांगाल आजच्या या जोडीच्या विषयी? खरं तर कालपर्यंत आमचा पायरा नव्हता. कालपर्यंत आम्ही साराजाला आणि रोमाला वेगळे पैरे बघत होतो आणि अनेकांना कॉल पण केले, परंतु प्रत्येकाचा पैर झाला असल्यामुळं आपल्याला काय बैल मिळाला नाहीत. आणि आमचे मित्र अक्षय मोरे, तुषार बावड्या आणि दिलीप नाना आणि प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर आमचं बोलणं झालं आणि एकदा ठरवलं आम्ही परवा की आपली घरची गाडी पळवायची आणि त्यावर आम्ही ठाम राहिलो आणि आज मैदानात गाडी पळवली. खरं तर या पायरा काय असा अगोदर ठरवून झालेला नाही. हा पायरा नाही का बैल दोन बैल वेगळे मिळाले नाहीत म्हणून हा चुकून असा अनिश्चिततेने पायरा घडून आला आणि तो पायरा घडून आल्यामुळं आज हा दिवस आम्हाला बघायला मिळाला. अनिश्चिततेने तुम्ही म्हणताय. सरपंच यांनी वाक्य वापरलं, राहुल गोरे यांनी परफेक्ट नियोजन केलं आणि परफेक्ट कार्यक्रम केला, काय सांगाल त्याविषयी? नाही, खरं तर मी एकटा नियोजन करत नाही बैलाचं. काय अक्षय भाऊ मुरे, दिलीप नाना आणि प्रशांत आणि बावडे आणि मी आम्ही एकत्र बोलल्याशिवाय आजपर्यंत ह्या बैलाचा एक पण पायरा झाला नाही. नाही का, फॉर्च्युनर असू द्या, म्हणजे त्या अड्ड्याला असू द्या, हिंदकेसरी पुशेगावच्या अड्डा असू द्या, प्रत्येक अड्ड्यात आम्ही एकमेकांशी चर्चा केल्याशिवाय कुठलाच पायरा होत नाही. आणि माझ्यापेक्षा घरची गाडी पळवायला अक्षय भाऊ मोरे त्यांचं जास्त हट्ट होता. मेन बावड्या म्हणत होतो थांबा बैल बघू. आम्ही ह्याला त्याला फोन लावत होतो 4-5 दिवस, परंतु ते काय जमलं नाही. आणि परंतु काय झालं, सगळ्या मोठ्या बैलांची पैर झाल्यामुळं आता दोन आपली बैल मोकळी राहिली. आणि मग एकदा ठरवलं, म्हणलं बावड्याला, म्हणलं काय व्हायची होते. बावड्या पण म्हणला काय व्हायची होते, आबाळाखाली आपली एवढी बैल पळतात. आणि बैलांना जर आपल्याविषयी जर काय वाटत असेल, आज आमच्यावर सगळ्यात आणीबाणी मोठी होती. मी तुम्हाला सांगतो, काय गोष्टी माईक वरती बोलायला नसतात, परंतु पडद्याच्या आड पण भरपूर गोष्टी घडामोडी चालू आहेत बैलगाडी क्षेत्रात. आमच्यावर अतिशय वाईट वेळ होती आत्ता नाही का पायऱ्याची. म्हणजे आमची इच्छा होती नाही का 2-3 बैलांबरोबर आम्हाला पाहायचं होतं, त्यातला आम्हाला बैल नाही मिळाला. परंतु आज देवाच्या कृपेनं नातांच्या आशीर्वादामुळे आज हा एक नंबर झाला. आणि आज आमचे आप्पा पडशेट फडके हे पाहिजे होते हा क्षण बघण्यासाठी, कारण की आज त्यांच्या आशीर्वादामुळेच ही जोड पळते. कारण की आज एवढ्या मोठ्या अड्ड्यात एवढे मोठे बैल आले असताना नाही का एक नंबर होणं सुद्धा सुखाचं काम नाही, परंतु आज ते सार्थ झालं आप्पांच्या आशीर्वादामुळं आणि त्याचा एवढा आनंद कशाच नाही, म्हणजे नाही का. बरं मित्रांनो, उशीरही खूप होतोय. आप्पांना खूप काय बोलायचंय. शेटचा फोन आला का नाही मुंबईवरून? आला की शेटचा, म्हणजे सकाळीच फोन आलेला म्हणजे. आणि शेटला पण काल सांगितलं आम्ही रात्री की आता काय पायरा होत नाही, शेट आता घरची गाडी पळवतो. पण गुरुनाथ शेट असा माणूस आहे की दोस्तीचा दुनियेतला दिलदार माणूस आहे तो. आणि त्या माणसाचा अंत नाही कोणाला, नाही का. म्हणजे काय माणसाला वाटत की शेट इथं नाही ती, पण त्या माणसाचा अंत नाही. आणि तुम्हाला एवढं सांगेल की आप्पांसाठी म्हणजे जोपर्यंत आमचा श्वास आहे ना, आम्ही जिवंत आहे ना, तोपर्यंत आम्ही आप्पांच्या नाही का नावासाठी आम्ही बावड्या, मी असेल, अक्षय मोरे असेल, नाही का, आमची टीम असेल पूर्ण टीम, आम्ही त्या नावासाठी शेवटपर्यंत आम्ही जेव्हा रान करू. आप्पांच्या नावासाठी आपण रात्री दिवस करू. आणि आमची अख्खी दादाची फॅमिली, बावड्या असेल, पूर्ण टीम असेल,
काही करू परंतु आप्पांचं नाव ह्या क्षेत्राला एक नंबर मध्ये ठेवायला आम्ही प्रयत्न करू. काय मस्त. आणि त्यासाठी आम्हाला सगळ्या बैल मालकांना हात जोडून विनंती आहे की जरी आमच्याकडून काय चुका झाल्या तर आम्हाला समजून घ्या आणि त्या नावासाठी आम्हाला माफ करून मोठ्या भावासारखं तुम्ही माफ करून आम्हाला आपलं नाही का सहकार्य करा. मग त्या नावासाठी फक्त आम्ही आमचा वैयक्तिक यात काय देखील स्वार्थ नाही. अक्षरशः बावड्याचा पण काय स्वार्थ नाही, कारण की सकाळी 4 वाजल्यापासून उठून त्या बैलाचं त्यालाच माहित आहे की काय नाही का करावं दुकानं काय असते प्रत्येक मालकाला. आज एक नंबर इथं केलाय म्हणजे त्या मागचा या कष्ट माणसाचं खूप मोठा आहे. आज 2 बैल एका जोट्यात घालून एक नंबर होणं नाही का एवढं पण सोपं नाही. राहुल दादा, आजचे मैदान पाहिलं कुठेतरी एक वेगळं हायटेक मैदान पाहायला भेटलं का? खाली बैल पळत होती, वरनं चॉपर जात होतं, 3-4 वेळा चॉपरच्या गिरक्या झाल्या, त्यानंतर बैलगाडी मालकांना सुद्धा राईड मिळाली हेलिकॉप्टरची. काय सांगाल याच्याविषयी? कसं तुम्हाला सांगतो किस्सा म्हणजे आम्ही ठरवलं आम्हाला सेमीला 1 नंबर तास आलं. आम्ही त्या चॉपरच्या किस्स्यात सगळ्यात पहिल्यांदा आमचं नाव लागलं 1 नंबर कडा आमच्या. आम्ही म्हणलं की चॉपर मध्ये तवाच बसू जेव्हा आपली बैल 1 नंबर करतील. बैलांना जर आपल्याला 1 नंबरच्या ह्याच्यात बसवायचं असलं 1 नंबर करून चॉपर मध्ये तरच बसू, नाहीतर सेमीच्या बसायचं नाही. म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये तरच बसायचं. बैलांनी मार खायचा ना आपण हेलिकॉप्टरची राईड घ्यायची हे आमच्या बुद्धीला पटलं नाही. म्हणून बसला नाही. बैलांनी 1 नंबर करायला तरच बसू. मग आता कधी बसायचं हेलिकॉप्टर? नाही आम्ही गुरु शेटला फोन केलता मगाशी. आम्ही फोन केलता आम्हाला विमानात फिरवणार शेटला गुरु शेटला फोन केलता आम्ही मगाशी. बावड्यानं फोन केलता. अक्षय बाबा मोरे होता, आम्ही होतो. म्हणजे शेट म्हणलं काय झाले आता आम्ही आलो सेमीला, खाली सेमी काढलाय पण आता आमच्याकडून हेलिकॉप्टर राईड मिस झाली त्यामुळे शेट आम्हाला बसायला. शेट म्हणते तुमच्यासाठी काय हेलिकॉप्टर राईड काय करणार, आपण हेलिकॉप्टर पण विकत घेऊ शकतो. ह्या दोन्ही चार्टर्ड प्लेन एक प्रवास करताय? नाही ते म्हणले तर आपण विकत देखील घेऊ शकतो हेलिकॉप्टर मध्ये, आपल्यासाठी काय लय मोठी गोष्ट नाही. म्हणजे तुम्हाला मी मागाशी म्हटलं काय की गुरुनाथ शेठ फडके हा वेगळा माणूस आहे. त्या माणसाचा अंत नाही कोणाला आणि अंत लागू पण शकत नाही, कारण दिलदार राजा माणूस आहे. आणि खरं तर जे या मैदानामध्ये नाही काशेगावच्या सर्वसामान्यांची कुठेतरी इच्छा असते नाही का हेलिकॉप्टर मध्ये बसायचं नाही का. आपण लहानपणी असतो ना का डोक्यानं विमान गेले की म्हणतो आजी विमान गेलं, आई बघती विमान गेलं नाही का. तसं परंतु आज या कमिटीने नाही का आपलं जाऊ परंतु सर्वसामान्य लोकांना महिलांना नाही का बसण्याची संधी मिळाली. कारण की आज हेलिकॉप्टर मध्ये बसायचं म्हणजे सर्वसामान्य आणि गरीब माणसाचं काम नाही, परंतु आज हे उपलब्ध करून दिले यांनी. आणि अशी मैदान होणं काळाची गरज आहे, कारण की तुम्हाला सांगतो तुषार भाऊ की आज या लोकांमुळे या बैलगाडी क्षेत्राला ग्लॅमर मिळाले आणि त्यांचं मनापासून आपण आभार मानले पाहिजेत. कारण की आज एवढं मोठा मैदान त्यांनी आयोजित केलं आणि सक्सेस करून दाखवलं. आपण बाहेर बघतो मार्केटमध्ये हेलिकॉप्टर राईड 1 गुंठा घ्या, 10 गुंठे घ्या, 5 गुंठे घ्या किंवा अमुक तमुक खरेदी करा तरच तुम्हाला हेलिकॉप्टरची राईड भेटेल. हे शेतकऱ्यांना शक्य होत नाही, म्हणजे एवढं सर्वसामान्य. मात्र इथं ज्यांच्याकडे सर्वसामान्यांकडे नंदी धावतात त्यांचे, त्या नंदींच्यामुळं आज हेलिकॉप्टर राईड भेटली का शेतकऱ्यांना? हो 100%. कारण की काय माहिती आहे का आज हेलिकॉप्टरमध्ये राईड भेटण्यापेक्षा विषय काय सगळ्यात महत्वाचा या बैलगाडी क्षेत्रात आज या नंदींमुळे एवढं नाव आहे ना, त्याच्यापेक्षा मोठं काय नाही असं मला तर वाटतं वैयक्तिक. कारण की बैलगाडी शर्यत क्षेत्रामुळं ह्या शेतकऱ्यांना हेलिकॉप्टर आज राईड भेटली, त्याच्यानंतर मंत्रालयात जायला भेटलं. बरोबर आहे. म्हणजे कुठं आज आपण तुम्ही सांगा आज एवढे मोठे लोक म्हणजे नेते मंडळी असतात, आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस तिथं पोहोचू शकत नाही. त्यांच्या समोर हे बक्षीस वितरण आपल्या घेणं किंवा आज मंत्रालयात चंद्रदादांचं मैदान झालं, मंत्रालयात सत्कार झाला आपल्या बैलगाडी मालकांचा, बरोबर आहे. ही मोठी गोष्ट आहे. आपल्यासारखं सर्वसामान्य माणूस तिथं पोहोचू शकत नाही, पण ह्या बसवराजांनी मालकांना तिथं नेलं, पोचवलं आणि नुसतं पोचवलं नव्हतं तर त्या थाटामाटात शानमध्ये नेलं. बरोबर. रोमनच्या विषयी काय सांगाल? अच्छा, रोमनला आता रोमनला म्हणजे या आबाळाखाली त्या बैला लय स्पीड आहे. मध्यंतरी बैल आजारी होता परंतु बैल तो क्लिअर केला होता आणि आता गेली 4-5 बैल एवढा पोहतोय की त्या बैलाला फक्त बैल पाहिजे 1 नंबर करायला. म्हणजे तुमच्या नंबरातली कुठली पण गाडी असू द्या, त्या बैलाची गाडी घालायची, फक्त त्या बैलाला बैल पाहिजे ना, अंगावर एखादी फक्त गाडी पाहिजे. म्हणजे दोन्ही खांदे आत नाही ना त्या बैलाचा. आता स्पीड म्हणजे अतिशय जबर स्पीड आहे त्या बैला आता चालू. आज गाडी कोणी चालवली? तो जॉकी सुद्धा हिंद केसरी झाला. हो जॉकी आता दिलीप नानाचा काय नानासाठी हिंद केसरी विषय. आता कायम सुनील मोरे म्हणतात की हात लावल तिथं सोनं करणारे व्यक्ती म्हणजे दिलीप नाना, आणि आज घरच्या गाडीला हात लावलं, सोनं न हिरा करून दाखवलं बैलांना. बरीच असल्यासारखं काम आहे नानाचं. नानासाठी शब्द नाही त्या बैल. गुरुवारी आहे नानांचा शब्द हे आमच्या टीमसाठी शेवटचा असतो. नाना म्हणलं परवा की आपली हाना घरची गाडी काय होत नाही त्याला. नाना मी बघतो काय असतं तर नानांसाठी आज काय असतं? पाऊस असता, पाऊस येतो. काय शब्दात आपण सांगू शकत नाही, कारण की आप्पा ही व्यक्ती अशी होती की त्यांच्या डोक्यात काय येईल
काय विषय येईल हा. आणि काय करतील ह्याचा अंत ना त्यांना होता ना आम्हाला होता. आज हेलिकॉप्टर मधनं फुलांचा वर्षा झालाय हा. पण आप्पास तुम्हाला एवढं सांगतो म्हणजे असं मोठे बोलत नाही हा. 100% पैशाचा पाव झाला होता वरून बरं. खरोखर झाला होता म्हणजे खरोखर झाला. आप्पा होतं ते पण माहिती आहे 11 लाखाची बिंजोड जेव्हा जिंकली बादल. त्या बादलन त्या गाडीनं तेव्हा line लावून- लाईन लावली तिने line 11 लाख रुपये वाटून टाकलेली म्हणजे त्या माणसाची दानत आहे तेवढी आणि त्यामुळे त्या माणसाचं आज नाव निघतं इथं म्हणजे नाव कोणाचं पण घेतलं जात नाही. ह्या आणि- सगळ्या त्यांच्या दानशूरपणा असेल किंवा समाजामध्ये वावरायची त्यांची भूमिका असेल, समाजासाठी काय त्यांचं नेहमीच काहीतरी ते देणं लागत होते, समाजासाठी नेहमीच समाजसेवा करत होते, त्याचंच फळ भेटतंय का? हो त्याच 100% फळ भेटते आणि ही जी महत्वाचं जनता आपांच्या वरती प्रेम करते ना त्यांच्यामुळे आज घेल ती दावणीला आमच्या बैल लागतोय आणि तो बैल आमचं भले 6 महिन्यासाठी करू 1 वर्षासाठी करू पण तो त्या कष्टाची चीज करून आमच्या आप्पांचं नाव उंचवतोय का तर ही त्या आप्पांच्या नावावरती ही जी तमाम जनता प्रेम करत्या त्याच हे फळ भेटतं. आणि त्याच्या पावला पायल ठेवूनच गुरुनाथ शेठचं काम करतात म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं अगोदर की शेठ पण एवढे इन्व्हॉल्व होऊ शकतात परंतु सेम त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे आता पण बघा तुम्ही 1 नंबर केला ना पुशेगावच्या मैदानात अख्खं बक्षीस आणि तिथला मला वाटते जेवणाचा पूर्ण खर्च आहे ना मंदिरात आतला जो होता तो सगळा शेठने दिला. अख्खं बक्षीस नाही का जेवढं बक्षीस आलं मला वाटते 2-2.5 लाख रुपये तेवढं बक्षीस पण त्या माणसाने नाही का तिथं अख्खं दिलं म्हणजे अतिशय चांगलं काम आप्पाच्या मागं समाजात जिथं कुठं चालू आहे. म्हणजे समाजाला मदत करायची वेळ येईल त्यावेळी आमचे दादा सरकार फॅमिली गुरुनाथ दादा फडके सगळ्यात पहिल्यांदा पुढे असतात एवढं सांगितलं. तेच परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा तोच आशीर्वाद आहे सगळ्यांना. ते केलेलं त्यावेळेचं जे सेवा होती ती सेवा फळाला आज येते आणि गुरुनाथ शेठ यांनी एकदम शांततेमध्ये टेक ओव्हर केला. काय सांगाल? 100% कारण की त्यांचा कमबॅक आहे का नाही त्या ह्याच्या आपल्या फॉर्च्युनर मैदानात झाला आणि त्यावेळी गुलाल लागला आणि शेठ पहिल्यांदा छकड्यात चढले. पण तुम्हाला सांगतो की त्यानंतर म्हणजे गुरुनाथ शेठ असा माणूस आहे की या बाळाखाली त्यांच्यासाठी अशी की गोष्ट कुठलीच नाही. बरोबर. तुम्ही जर आज मानला नाही की बावड्या जर मानला ना शेठ हा बैल 10 कोटी रुपयाला घ्यायचा आहे तर ते एका मिनिटात घेऊ शकतात. म्हणजे पैसा जास्त आहे म्हणून नाही परंतु ते माणसाची दानत असेल म्हणजे एखाद्या माणसाला मदत करायची असेल सगळ्याच गोष्टीमध्ये त्या माणसाचा म्हणजे त्या माणसाचा स्वभावच नाही कोणाचा म्हणजे शांत संयमी आणि एकदम एकदम बैल आहे ती बैलांनी जर सेमीला 19-20 झाला तर परवा दिवशी सर्जाच्या गाडी सेमीला 19-20 झालं आम्ही टेन्शनमध्ये येतो. गाडी आमची हरली तर हक्कानं फोन येतो टेन्शन घ्यायचं नाही पुढल्या मैदानाला काय करायचं ते सांगा बरोबर. माझ्याकडनं काय मदत लागल एवढंच सांगा. आज 1 नंबर केलाय तर अजून फोन नाही. बरोबर. पण हेच जर सेमीला इथं मार खाल्ला असताना तर बैल जोआतनं सुटत नाही. टेन्शन घ्यायचं नाही पुढल्या पुढच्या मैदानाला काय आठवड्यात करावं काय लागेल होईल? आपल्याला. आज 1 नंबर केला अजून फोन नाही फोन तुम्ही चेक करू शकता. हेच जपलं पाहिजे का हो? तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन. जास्त वेळ घेत नाही तुमचा. तुम्हाला बरंच लांबचं अंतर पार करायचं. सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचं. धन्यवाद.